खरं सांगू का, शेतकऱ्यासाठी काही राहिलेलं नाही आता सध्याला. काय की एवढा पाऊस आता रात्री थेंब थेंब पाऊस झाला, हे आभाळ फिरतं त्याच्यामुळे टोटली मोहोर पूर्ण जळून गेलेला आहे आमच्या. आणि एवढ्या जवळजवळ आता 4 फवारण्या केल्या आहे, जवळजवळ 4-4, 5-5 हजाराची एक एक फवारणी झालेली आहे. तरी आम्हाला त्याच्यामधनं 1 रुपयाचं बी निष्पन्न होऊ शकत नाही. आणि जी आता फळ लागलेलं आहे ती सुद्धा आता गळायला चालू झालेलं आहे पावसामुळं. त्याच्यामुळे आता आम्ही सध्याला एवढं आसमानी संकट आमच्यावर कोसळलेलं आहे शेतकऱ्यांवर, बागायतदारांवर, की बघायला नको आहे. म्हणजे आता हे काय करायचं आहे, सोडून द्यायचं हे आता आम्हाला तेच कळत नाही. आणि शेवटी आम्ही पैसे आणायचे कुठने काय? आम्हाला कुठलं सरकारकडून बेनिफिट मिळत नाही. आम्ही विमा केला, काही केला तरी विमा कंपनी आम्हाला 1 रुपयासुद्धा देत नाही या गोष्टीला काय. आणि विमा कंपनीवाले कधी पाहणीसुद्धा करायला येत नाही इथपर्यंत. तुम्ही आलात तेच आम्हाला खूप मोठं आहे काय. म्हणजे ह्या गोष्टीमुळे आमचे एवढे आम्ही दहशतमध्ये आत्ता सध्याला तर आहे, की काय करायचं आणि काय नाही. हे तुम्ही आता सरकारनं निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, जे काय घ्यायचं आहे तर. त्याच्यापेक्षा आता आम्हाला काय तुम्हाला जे जे काय आहे ते तुमच्या हातात आहे, आमच्या काही हातात नाही आहे. कारण एवढं आता तुम्ही समोर बघा मोहोर किती जळला आहे आणि काय आम्हाला फळ आहे. आज मला सांगा 4-5 हजाराची फवारणी एक वेळेसची म्हणल्यावर 4-5 फवारणीचे झाले किती पैसे सांगा. ते सुद्धा आम्हाला त्यातनं 1 रुपया बी निघत नाही आहे. फवारणीचा औषधाचा खर्चसुद्धा निघू शकत नाही. त्यामुळे आम्ही करायचं काय? आता हे आम्ही सध्याला काय झालं आहे, म्हणजे आमची आता आत्महत्या करायची वेळ आली का काय करायची वेळ आलेली हे बघायला पाहिजे आता. कारण ह्याच्यापुढं आता आमचा पर्याय राहिलेला नाही आहे सर. कारण आहे ते आंबा गेला तर मला सांगा आम्ही करायचं काय, खायचं काय? आमचा खर्च जर निघत नाही आहे, आम्ही स्वतः घरातनं पैसे घालतो आहे काय. म्हणजे आम्ही कष्ट करून सुद्धा आम्ही लोकांकडून व्याजानं पैसे काढून आणतो आहे आणि ते जगवतो आहे झाड. कारण निसर्ग म्हणून. पण ते निसर्ग बी आम्हाला साथ देईना, झाड बी आम्हाला काहीच मदत कराना. अवघं बघायला गेलं तर 5% सुद्धा यंदा आंबा मग तेच मिळणार सांगतो. नाही. मग ते तुम्ही सरकारकडे या संदर्भात नुकसान भरपाई मागणार आहात का? काय सरकारनं दिली पाहिजे ना. आम्ही अर्ज करतोय साहेब, पण ते आमच्या अर्जाला कोणी व्हॅल्यू देत नाही ना. पुढचे अधिकारी जे आहे ते येतच नाहीत. आम्हाला सरळ आम्ही येतो, तुमची पाहणी करून जातो, पण येतच नाहीत. तर आम्ही करायचं काय? अधिकारी, कृषी अधिकारी तर कधी आमच्या बागेत येत नाहीत सांगा. किती दिवस आम्ही ग्रामपंचायतला जाऊन अर्ज केला, सगळं काय केलेलं आहे, तरी येत नाहीत. मग आम्ही आम्ही भांडायचं कुणाशी सांगा. नाही नाही, आमचं म्हणजे शेतकऱ्यासाठी कोणीच नाही हो काय. खरं सांगायचं हा महत्त्व आहे सगळ्यात. कारण आता एवढं मला सांगा 5% तर सोडा, 2% आंबा मिळणार नाही. तुम्ही तर 5% मला म्हणता 5% आंबा मिळत नाही, मिळू शकत. तुम्ही परत 1 महिन्याने या बागेची परिस्थिती बघा, एक आंबा तुम्हाला दिसतोय का बघा. आता ही उष्णता वाढती, उष्णतामुळे सगळं आंब्याची गळ चालू होणार आहे या ठिकाणी. मग आम्ही फवारणी किती करायची? आता कंटाळलो आम्ही ह्या गोष्टीला काय. खरं सांगतो कंटाळलो. म्हणजे अशी परिस्थिती झाली की ना सोडता येतं ना जगता येतं ना काही करता येत नाही आम्हाला ह्या गोष्टीमध्ये.